आपल्या देशाच्या इतिहासात प्रथमच एका मुख्यमंत्र्याने आपल्या पक्षाची पूर्णपणे हारल्यानंतर तरी सुद्धा मला हार मान्य नाही, मीच मुख्यमंत्री आहे, अशा तऱ्हेचे बेछूट व बेलगाम वक्तव्य करणं हे त्यांच्या पक्षाला नाही तर त्यांना वैयक्तिक देखील अत्यंत चुकीच्या रीतीने ते वागलेले, तसं माझं स्पष्ट मत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी हे सतत पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष त्यांचा पक्ष राज्य करत होता. त्यामुळे पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्याचा फटका एवढा मानसिकतेवरती होऊ शकतो याची मला कल्पनाच नव्हती. कारण मी मुख्यमंत्र्याचा राजीनामा देणार नाही, मला पराभव मान्य नाही, ही वक्तव्य काय दर्शवतात? ही वक्तव्य आपल्या कार्यकर्त्यांना, तृणमूलच्या कार्यकर्त्यांना भाजप पक्षाच्या विरुद्ध प्रोत्साहित करायचंय का? कायदा व सुव्यवस्था पश्चिम बंगालमधले बिघडायची आहे का? असे अनेक प्रश्न येतात. कारण ममता दीदी ह्या सुशिक्षित आहेत, त्यांना माहिती आहे निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना पराभव मान्य नसेल तर कायदेशीर मार्ग आहे, पण त्याचा उपयोग न करता अशा तऱ्हेचं बेछूट वक्तव्य करून घटनेच्या विरोधी वागत आहात. समजा ममता दीदीच्या शहाणपणात भर पडली नाही तर राज्यपालांना, पश्चिम बंगालच्या राज्यपालांना याच्यात हस्तक्षेप करावा लागेल, तृणमूल काँग्रेसचं सरकार बरखास्त करावं लागेल आणि जे नवीन निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या आहे नेत्यांना त्यांना बोलावं लागेल आणि त्यांना सरकार स्थापनेविषयी आमंत्रण द्यावं लागेल. ही सरळ कायद्यामध्ये आपल्या तरतुदे, घटनेत तरतूद. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्रचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. आपल्यासोबत नेहमीप्रमाणे डॉक्टर उदय निरगुडकर सर चर्चेसाठी आहेत आणि आज आपण बोलणार आहोत ते ममता दीदींच्या आडमुठेपणाबद्दल. तुम्ही नुकतंच ऐकत होतात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी काय सांगितलं. ते आता राज्यसभेमध्ये खासदार सुद्धा आहेत आणि कायदेशीर बाब जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. अर्थातच आपण बोलतो आहोत ममता बॅनर्जी यांचा कालची जर पत्रकार परिषद आहे त्यानंतर मेरी कुर्सी नहीं दूंगी अशा एक आवेशात ममता दीदींनी ती पत्रकार परिषद सुरू केली आणि नैतिक आमचाच विजय झालेला आहे असं म्हटलं. सर, यामध्ये किती बालिशपणा वाटतो? काय तुम्हाला नेमकं पहिलं वाटतं ती पत्रकार परिषदेत पाहिल्यानंतर? मला आठवण झाली इंग्लंडमध्ये जेव्हा परगण्यांचे काउंटीचे सामने होतात, त्याच्यात एक खूप पूर्वीची गोष्ट आहे, 30-40च्या दशकातली. WG ग्रेस अशा नावाचे एक दाढी असलेले क्रिकेट प्लेअर होते इंग्लंडमध्ये आणि ते पहिल्याच बॉलवर एकदा आउट झाले. ते आउट झाल्यानंतर ते काही क्रीज सोडे ना, तर पंच म्हणले, अहो तुम्ही आउट झाला आहेत. ते म्हणले, अरे तुझं अंपायरिंग कसं आहे हे बघायला इथे लोक आलेले नाहीत, तर माझा खेळ बघायला आलेले आहेत, तेव्हा मी कंटिन्यू करणार. हे जेवढं बालिश होतं, मूर्खपणाचं होतं आणि हास्यास्पद होतं, त्याच्याही पेक्षा जास्त हास्यास्पद ममता दीदींचं वागणं आहे. अहो क्रिकेटच्या मैदानावर किती वेळा विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्र धोनी यांना चुकीच्या पद्धतीने अंपायरनं आउट दिलंय. नंतर स्लो मोशनमध्ये आम्हाला ते दिसलं सुद्धा. पण एकदाही या मंडळींनी त्या विरुद्ध कधी साधा राग सुद्धा नोंदवला नाही. नंतर स्लो मोशनमध्ये नॉट आउट आहे कळल्यानंतर अंपायरच्या विरुद्ध एक आवाजही काढला नाही, बिकॉज इट्स अ जेंटलमन्स गेम. पण ममता दीदीचं राजकारण आणि ममता दीदीचं एकूणच वागणं हे काही सभ्यतेला धरून आजपर्यंत नव्हतं. त्यामुळे आता यापुढे असायची काही अपेक्षा नाही आहे. लहानपणी आमच्या गल्ली क्रिकेटमध्ये ज्याची बॅट असायची तो एकदा आउट झाला तरी म्हणायचा मला पुन्हा एकदा खेळायला मिळायला पाहिजे कारण माझीच बॅट आहे. त्याच्यापेक्षा हे हास्यास्पद आहे की मी हरले, माझा सपशेल पराभव झाला, मी स्वतः जरी पडले असले तरी मला एकदा अजून मुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे, मी कंटिन्यूच करणार, अशा स्वरूपाचं हे अराजकतावादी हुकुमशाही हरल्यानंतरही आत्मपरीक्षण करायचं सोडून ही आत्मवल्गना त्यांची चालू आहे. इतका निगरगट्टपणा हा भारताच्या राजकारणात अलीकडच्या काळात मी कधी पाहिलं असं काही मला दिसत नाहीये. असं कधी ऐकलेलं नव्हतं आम्ही. मला असं वाटतं ते जे राज्यपाल आहेत तथागत रॉय हे सुद्धा अचंबित झाले असतील की अशा मुख्यमंत्री वागू शकते.
की मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही. त्यामुळे ही एक प्रकारे अराजकतेची नांदी आहे. आपल्या कार्यकर्त्यांना केलेली खूण आहे की जसं डोनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्शन हरल्यानंतर कॅपिटल हिलवर त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडायला नकार दिला होता. शेवटी त्यांची अक्षरशः उचलबांगडी करावी लागली. तशाच अराजक परिस्थितीला हे सगळं जातंय असं मला वाटतं. त्यात त्यांनी जो ईव्हीएमचा दावा केला आहे की ईव्हीएम हॅक केली होती, हे काही नवीन नाही आहे, हे जुनं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आणि इलेक्शन कमिशनमध्ये याविषयीची चर्चा अनेकदा झालेली आहे. म्हणजे फक्त ईव्हीएम दोषपूर्ण होती ती पश्चिम बंगालमध्ये होती का? मग तामिळनाडूमध्ये आणि केरळामध्ये कोणत्या प्रकारची होती? आणि या दृष्टीत लगेच पीएम आणि होम मिनिस्टरवर आरोप करायचे, हे सगळं जनतेचा निकाल जो आहे तो नाकारणार आहे. आणि मला मारहाण झाली, माझ्या पोटावर काय मारलं, माझ्या पाठीवर मारलं, कुठला जवान मला सांगा? मुख्यमंत्री, त्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत आत्ताही, कारण त्यांचं सरकार दुसरं सरकार येईपर्यंत एक काळजीवाहू सरकार म्हणून ते प्रोटेम चीफ मिनिस्टर आहेत. एक कुठला पारेकरी त्यांना अशा लाथा मारला असं वाटतं का? मला सांगा. काय माहितीये का, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. तुम्ही आजवर जे अत्याचार केलेत, अन्याय केलात, तुम्ही जे मारहाण आणि हिंसाचार तुमचं शस्त्र बनवलेलं होतं, जो मार्ग तुम्ही आजवर घेतलेला होता, अब तुमसे यारा स्मार्टर उस रास्ते पे कोई और निकला है, ते स्वीकारता येत नाहीये. त्यामुळे ममता दीदी त्यांच्या पदाला चिकटून राहण्याची एक केविलवाण करतायत असं मला वाटतं. हास्यास्पद धडपड करतायत. अक्षरशः केविलवाणा हा शब्द तुम्ही जो वापरलाय ना सर, तो अगदी समर्पक ह्यासाठी वाटतो की कालची त्यांची जर पत्रकार परिषद बघितली तर उजव्या बाजूला डेरेक ओब्रायन बसलेले होते की जे पंतप्रधानांचाच राजीनामा पाहिजे अशा प्रकारचं आधीपासून आव्हान देत होते, चुनौती देत होते. नंतर अभिषेक बॅनर्जी जे वारंवार धमक्या लोकांना देत होते की 4 तारखेनंतर काय करतो बघा, ते अभिषेक बॅनर्जी एका बाजूला बसलेले. म्हणजे सगळी नेत्यांची प्रभावळ. आणि ममता दीदींनी ज्या पद्धतीने सांगितलं की मी हरलेलीच नाही, नैतिक विजय. खरंच सर, नैतिक हा शब्द किंवा नैतिकता हा शब्द त्यांनी उच्चारणं हे कितपत बरोबर वाटतंय मुळात? मला ना ह्याच्यासारखं दुसरं हास्यास्पद विधान वाटत नाही की मी जे काही करतेय ते नैतिक विक्ट्री आहे. नैतिकतेवर बोलायचा अधिकारच नाहीये, तुम्हाला सांगतो. कारण निवडणुकीत उतरल्यानंतर नैतिक अनैतिक असं काही नसतं. यू आर लिगली इलेक्टेड और यू आर लिगली डिफिटेड, दॅट्स इट. देर इज नो थर्ड ऑप्शन इन माय ओपिनियन. त्यामुळे नैतिकतेचा दावा त्यांनी करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि विरोधी पक्ष त्यांचं समर्थन करतायत त्यांच्या या स्टान्सचं, त्याचंही मला खूप आश्चर्य वाटतं. त्याचा दावा ममता दीदींनी करणं म्हणजे मला असं वाटतं आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी केलेल्या आहेत, हिंदुत्वाच्या विरोधातलं सगळं कार्य केलेलं आहे, त्याच्यावरून काही शिकणं, आत्मपरीक्षण याच्याऐवजी त्याचं एक प्रकारचं निर्लज्ज, निगरगट्ट अशा स्वरूपाचं समर्थन आहे. त्यामुळे देर इज नथिंग लाईक मॉरॅलिटी इन धिस. शी हॅज लिगली लॉस्ट द राईट टू बी अँड शी हॅज नो मॉरल अथॉरिटी टू टॉक अबाउट इट. आता एक प्रश्न उरतो की जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा घटनात्मक दृष्ट्या काय पाऊल, कारण एक फॉर्मॅलिटी असते की जेव्हा एखादं सरकार जे आहे त्याची मुदत संपलेली असली, म्हणजे आता उद्या शुक्रवारी मुदत संपणार आहे 8 तारखेला, मुदत जरी संपली तरी सुद्धा एक फॉर्मॅलिटी असते की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा तो राज्यपालाकडे देणं, ग्रेसफुली एकतर आपला पराभव जो झालेला आहे तो स्वीकारणं आणि त्यानंतर पुढचं सरकार जे आहे ते तयार होणं, अशी एक प्रक्रिया. परंतु जेव्हा मुख्यमंत्री अशा प्रकारे अडून बसतात की देणार नाही, तेव्हा राज्यपालांकडे घटनात्मक दृष्ट्या काय नेमके अधिकार आहेत? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे घटनेच्या कलम 172 मध्ये या संदर्भात अगदी क्लिअर डिफाईन केलेलं आहे. त्याच्यात कुठल्याही प्रकारची संदिग्धता शिल्लक नाहीये. आणि ते म्हणजे आर्टिकल 172 क्लिअरली स्पेसिफाईज
द टर्म इज फॉर 5 years. ज्या दिवशी हाऊस बसतं त्याच्यापासून बरोबर 5 वर्षांतर जो दिवस आहे तो त्याचा शेवटचा कार्यकाल असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर गव्हर्नर रूल म्हणजे पर्यायी इकडे राष्ट्रपतीचं राजवट येते आणि त्याची सूचना किंवा त्याची तशा संदर्भातला सल्ला हे राज्यपाल माननीय राष्ट्रपतींना देतात. इरिस्पेक्टिव्ह की कुठली पार्टी जिंकले नाही जिंकले हा काही मुद्दा नाही आहे, परंतु जो सर्वात मोठा पक्ष आहे त्याला सर्वसाधारणपणे आपल्याकडे शपथविधीसाठी आमंत्रण केलं जातं आणि मग राज्यपाल सांगतात की तुमचं ते तुम्ही फ्लोअर ऑफ द हाऊसवर सिद्ध करा. सिद्ध करा. आता तुम्ही जी घटना म्हणतायत की ती राजीनामा देत नाहीये, याचा अर्थ शी वॉन्ट्स टू बी सीएम फॉर एव्हर, सीएम फॉर लाईफ. त्यांना आयुष्यभराकरता सीएम राहायचंय आणि सत्तेची अमरत्वाची पट्टा असा कोणी घेऊन आलेला नसतो. मनात होते हत्ती घोडे पालखीत बैसावे, जनतेच्या मनात येता पायी चालावे. याचा अनुभव प्रत्येकाला घ्यायला लागलेला आहे. प्रत्येकाचा या देशात पराभव झालेला आहे. तुम्हाला मी सांगतो, असा कोणी अमरपट्टा सत्तेचा घेऊन आलेला नाहीये. आणि अशा प्रकारचा अराजक आहे ते एक क्षणभर सुद्धा टॉलरेट करता कामा नाहीये. कारण एकदा जर अशा प्रकारे मान्य केलं तर तो एक चुकीचा प्रेसिडेन्स असेल. ज्याप्रमाणे ट्रम्प बाबांना उचलून बाहेर फेकून दिलं होतं तसंच ममता दीदींचंही करावं लागणार आहे आणि लोकशाहीचा आदर्श ठेवायला लागणार आहे. हा सगळा त्यांचा जो मॉरल विक्ट्रीचा बकवास आहे त्याच्याऐवजी त्यांना म्हणा कॉन्स्टिट्यूशन विक्ट्री तुम्ही मिळवली असती तर तुम्हाला सत्ता मिळाली असती. हातात घटना घेऊन ही सगळी मंडळी शाहीन बागेच्या इथे उभी होती, आठवत आहे का? घटना घेऊन, घटना उंचावून, घटनेवर हात ठेवून शपथ घेण्याची सगळी नाटकं चाललेली होती. त्या घटनेच्याच 172व्या कलमाला ते आता हरताळ आणि कारण वाचतायत. त्यामुळे एकच पर्याय म्हणजे उद्यापर्यंत त्या बाईला अक्कल आली नाही, शहाणपण आलं नाही तर स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं होईल की राज्यपाल मुख्यमंत्र्यांना, प्रोटेम मुख्यमंत्र्यांना हकलून देतील, त्यांना पदच्युत करतील. जेवढा काही पॉलिटिकल ड्रामा त्यांना करायचा आहे तो आता आज दिवसभरात करू दे. उद्या त्यांचा पॉलिटिकल ड्रामाच चालणार नाही आहे. त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की मुख्यमंत्री सोडा, तुमचे 22 मंत्री गेलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही पॉवर स्वतःकडे ठेवू इच्छिताय आणि प्राजक्तेची नांदीची धमकी देताय. हा माफियावाद वन्स अँड फॉर ऑल पश्चिम बंगालमध्ये भुईसपाट झालाच पाहिजे. ही करमणूक नाही आहे. हे काही झी5 वरची सिरियस नाही आहे एखादी की करमणुकीने आपण बघावं. एखाद्या घरामध्ये कजाक सासू असते किंवा कळ लावी भांडण लावणारी बाई मंथरा असते. ही काही सिरियल नाही आहे. पॉलिटिकल इंडियन पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे इट्स अ सिरियस बिझनेस. हे स्वातंत्र्य आणि लोकशाही मिळवण्याकरता शेकडो पिढ्यांनी त्याग केलेला आहे. हजारो आमचे क्रांतिकारक बली गेलेले आहेत. हजारो स्वतंत्र सैनिकांनी तुरुंगवास भोगलेला आहे. त्यातून मिळालेलं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे आमचं लोकशाहीचं स्वातंत्र्य अशा मूर्ख आणि तद्दन हेकेखोर बाईपायी आम्ही गमावणं हे काही परवडणारं नाहीये. आय विल नॉट क्विट. हे काही तुम्ही झाशीच्या राणीसारखं म्हणत नाही आहात, मैं मेरी झाशी नहीं दूंगी, मेरी कुर्सी नहीं दूंगी. हा, मैं मेरी झाशी नाही दूंगी असं जे काही त्याला मिळतंय ते नाही आहे. जनतेचा जनादेश आहे, तो तुम्हाला ऐकावाच लागेल. आणि तुम्ही म्हणलात मगाशी ते बरोबर आहे. इफ यू हॅव प्रॉब्लेम गो टू सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करा बरोबर की या निवडणुका रीक केलेल्या होत्या. एक लक्षात घ्या, यांच्या पराभवाबद्दल दुःख कोणी व्यक्त केलंय? बांगलादेश, इस्लामिक ग्रुप, यांना यातून दुःख व्हायचं कारण काय आहे? त्यामुळे ही एक प्रकारे करमणूक म्हणून घेता कामा नये आपण. ही अराजकाची नांदी आहे. हे म्हणजे फार मोठी पूर्वनियोजित षडयंत्राचा कट जो आपल्याकडे इतर अनेक देशांमध्ये झालेला आहे. आपण बांगलादेशात पाहिलं काय झालं. हसीना शेखचं कसा हल्ला केला तिथे लोकांनी, कसा श्रीलंकेमध्ये हल्ला केला, कसा नेपाळमध्ये हल्ला केला. तशा प्रकारची जेन झीची चिथावणीखोर अशी कृत्य करायची तुमची इच्छा दिसतेय. कारण तुमच्या पराभवाबद्दल दुःख एकाही बंगाली माणसाने व्यक्त केलेलं नाहीये. ते दुःख व्यक्त केलं बांगलादेशच्या लोकांनी आणि तिथल्या आणि आमच्या इथल्या इस्लामिक ग्रुपनी तुमच्याबद्दल दुःख व्यक्त केलं.
त्यामुळे लवकरात लवकर माननीय राज्यपालांनी कायद्याला धरून ज्या वेळा त्यांची प्रोटेक्शनची मुदत संपेल हाकलून द्यावा या बाईला. दुसरा काही पर्याय नाही आहे. एकीकडे ज्या पद्धतीचा हा ड्रामा अर्थात फार काळ चालू शकणार नाही. याला कारण असं की अ, शुक्रवारी तिथली विधानसभा तिची मुदत संपते आहे. राज्यपाल अर्थातच आर एन रवी जे आहेत त्यांचं जर आपण रेकॉर्ड बघितलं तर ते अ, माजी IPS अधिकारी आहेत, IB चे चीफ राहिलेले आहेत, डेप्युटी ज्याला नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणतात ते NSA राहिलेले आहेत. अनुभव मोठा आहे त्यांच्या गाठीशी. नागा पीस ऍक्ट जेव्हा होत होतं तेव्हा त्यामध्ये ते इंटरलॉक्युटर होते. ते निश्चित यावर करतील. अर्थात ही सगळी गंमत कदाचित भाजपा घडून येऊ देत असेल, कारण भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी आज ज्या बातम्या येतात काही महत्वाच्या घटना घडामोडी या दरम्यान बंगालमध्ये घडलेल्या आहेत. एक म्हणजे ज्या रायटर्स बिल्डिंगच्या ऐवजी नबन्नाला त्यांनी आपलं सचिवालय, आपलं सगळं कार्यालय हलवलेलं होतं. तर कदाचित पुन्हा रायटर्स बिल्डिंग मधूनच कारभार राज्यसकट चालू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे अमित शहा हे बंगालमध्ये जाऊन सगळ्या आपल्या नवनिर्वाचित निवडून आलेल्या आमदारांसोबत बैठक करून नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत आणि अर्थातच राज्यपालांकडे ते त्याबद्दलचा दावा दाखल करतील. सरकार स्थापनेबद्दलचा मुख्यमंत्र्यांची निवडही करण्यात येईल आणि त्यामुळे सर किती वेळ चालू शकेल ममता दिदीचा हा खेळ? हा का करतायत त्या? 24 तास हेकेखोरपणा, ज्याची उत्तरं मगाशी मी दिली. हुकुमशाही वृत्ती, पराभव न पचवता, म्हणजे आपण म्हणतो ना की चेहरा खराब था लेकिन तुम आईना साफ करते रहे, ती वृत्ती आहे, त्याचा हा परिणाम आहे. मग आता पर्याय काय बघता तुम्ही? कारण भाजपा पण ह्याच्याकडे शांतपणे बघतीये आणि त्यांना हवं तेवढं एक्सपोज होऊ देते. नेमकं काय? भारतीय जनता पक्ष याला काही महत्व देत नाही. याचं कारण भारतीय जनता पक्षासाठी नाव डाऊन अँड डस्टेड. पण एक काळजी घ्यायला पाहिजे, कारण ही महापाळता यंत्री बाई आहे. ती काही करू शकेल. साम दाम दंडभेद सगळी साधनं ती वापरेल आणि त्याच्याकरता म्हणून त्याला काळजी घ्यावीच लागेल. आणि अमित शहा पर्यवेक्षक आहेत, त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या. त्या बाईची लढणं येरा गबाळ्याचे काम नव्हे, तेथे पाहिजे जाणीचे. तिथे जातीवंतच माणूस पाहिजे की जो ममता दिदींच्या या सगळ्या हरकत करामतींना पुरून उरेल. तसा खमक्या माणूस नसता तर ही निवडणूक अशी इथपर्यंत खेचता तरी नसते आणि फ्री आणि फेअर वातावरणात निवडणूक झालीच नसती. म्हणून तर ममता दिदीचा राग इलेक्शन कमिशनवर आहे. ती म्हणते माझी भाजपाची निवडणूकच झाली नाही, माझी निवडणूक झाली निवडणूक आयोगाबरोबर. म्हणजे ज्या SIR बद्दल तमिळनाडूमध्ये काही बोंबाबोंब नाही, केरळामध्ये बोंबाबोंब नाही, पुदुचेरीमध्ये बोंबाबोंब नाही, तुमच्याच इथे कशी काय एवढी बोंबाबोंब होते? याचं कारण तुम्ही तिथे घुसखोर घुसवलेले होते. तुम्ही तिकडे बोगस मतदान मृत लोकांचं करत होतात आणि या सगळ्यामुळे त्या एक्सपोज झाल्या आणि आता आपला भविष्यकाळ किती कठीण आणि अंधाराचा आहे याची त्यांना जाणीव झाली आणि म्हणून त्यांनी हे आकांड तांडव आणि कांगावखोरपणा चालू केलेला आहे. याच्याकडे करमणूक म्हणून बिलकुल बघता कामा नये. कार्यकाल संपताच 1 मिनिटाचाही वेळ वाया न घालवता या बाईंना पदच्युत करून स्वतंत्र भारताच्या इतिहासात हकालपट्टी झालेली पहिली मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव झळकू देत. अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी यांच्या घराच्या जवळपास छावणी असावी असे पोलीस असायचे आणि त्या ठिकाणाहून सामान्य माणसाला जाताना कधी फोटो काढायला, व्हिडिओ काढायला सुद्धा परवानगी नव्हती. म्हणजे आम्ही सुद्धा तिथे गेलो तेव्हा दोन्ही बाजूला बॅरिकेड्स, तुम्ही कॅमेरा उघडायला परवानगी नाही. याशिवाय जागोजागी वायरलेस त्यांची पोलीस यंत्रणा आणि आम्ही ते ऐकत तिथून जात होतो की 2 लोग आए हैं, जा रहे हैं, कैमरा नहीं निकाले, इस पर ध्यान रखना. अशा प्रकारची एक सगळी बंदोबस्त कडेकोट तिथे होता. आता तो सगळा हलवलेला आहे आणि पश्चिम बंगालमधली जनता पहिल्यांदा तिथे खुलेपणाने बोलतीये. सामान्य नागरिक खुलेपणाने बोलतोय की हे अभिषेक बॅनर्जींचं घर, इथे परिस्थिती काय होती आणि आता काय बदल झालेला आहे ते. तर एकंदर या बदलाकडे कसं बघता सर? हे स्वाभाविक आहे ना. आपल्याकडे
राजकारणी त्याच्या पदावरनं दूर झाला की सामान्य माणसासारखा वागू शकत नाही, हे दुर्दैव आहे. आता तुम्हाला सांगतो, इंग्लंडमध्ये जेव्हा निवडणूक झाली आणि स्टार्मर निवडून आले, त्यावेळेला मी तिकडे गेलो होतो निवडणूक कव्हर करायला. आणि भारतीय वंशाचे नारायण मूर्तींचे जावई तिकडे पंतप्रधान होते. दुसऱ्या दिवशी मी त्यांना मॅकडोनाल्डमध्ये रांगेत बघितलेलं होतं. अँजेला मर्केल जवळपास 4 दशकं युरोपच्या राजकारणावर आणि पश्चिम जर्मनीच्या संपूर्ण राजकारण आणि संसदेवर कंट्रोल असणाऱ्या कणखर महिला त्यांच्या राष्ट्रप्रमुख होत्या. पायउतार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये आपल्या घराला लागणारं किराणा सामान आणायला ट्रॉली घेऊन बाहेर पडलेल्या होत्या. तुम्हाला सामान्य माणसासारखं का जगता येत नाही? तुम्हाला हे सगळं कशा करता लागतं असा जनतेला प्रश्न आहे. आणि तुमची ही जी अनाठाई भीती होती, ती भीती पहिले दूर झाली. कारण पश्चिम बंगालमध्ये आता कोणत्याही प्रकारचं दहशतीचं राज्य असणार नाही, हा संदेश जाणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांची जी सुरक्षा व्यवस्था कमी केली गेली, काढून घेतली गेली, ते पूर्णपणे त्या पद्धतीला धरूनच आहे. तुम्ही जेव्हा सीएम असता तेव्हा तुम्हाला Z+ सिक्युरिटी असते. तुमचं सीएम पद गेल्यानंतरही तुम्हाला तीच कायम राहील याची सक्षम कारणं असावी लागतात. जर तशी कारण नसतील तर तुम्हाला ती सिक्युरिटी का द्यायची? मुख्यमंत्र्याला असणारी सिक्युरिटी सामान्य आमदार पद गेलेले आहेत. लक्षात घ्या, तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय त्या बाईंचा आमदारपद सुद्धा नाही, आता त्या माजी मुख्यमंत्री आहेत. मग माजी मुख्यमंत्री असलेल्या बुद्धदेव भट्टाचार्याला जी सिक्युरिटी आहे ती सिक्युरिटी तुम्हाला मिळेल. सो सिंपल. त्यात आकांडांडव करायचं काय? ममता बॅनर्जींनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जे उल्लेख केले, म्हणजे त्यांनी आपण का नैतिक विजय वगैरे वगैरे हे सगळे जी कारणं सांगितली आणि राजीनामा देणार नाही हे सांगितलं, त्यानंतर लगेचच त्यांनी सांगितलं की सोनिया गांधीचा त्यांना फोन आला, राहुल गांधींचा फोन आला, अरविंद केजरीवालांचा फोन आला, गेला बाजार उद्धव ठाकरेंचा फोन आला, अभिषेक म्हणजे अखिलेश यादव यांनी तर त्यांना सांगितलं की आजच या. म्हणजे ही सगळी मंडळी नेमका काय खेळ रचतायत? चला, किमान याच्यात शरद पवार, आदरणीय शरद पवार यांचं नाव त्यांनी घेतलं की नाही हे मला माहिती नाही. त्यांचंही याला समर्थन आहे की काय हे आम्हाला एकदाच कळून चुकलं असतं. आता तुम्ही ज्या प्रत्येकाची नावं घेतली त्याचा आपण एक एक इतिहास बघूया त्यांच्या बरोबरचा काय येतो. हेच राहुल गांधी. पहिली फेरी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा प्रचंड विजय होतोय आणि ममतांचा पराभव होतोय असं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःचा एक व्हिडिओ ट्विट केला होता, आठवतोय का? होय. शक्य झालं तर आपल्या प्रेक्षकांना तो जरूर ऐकवा, दाखवा. काय म्हणले होते ते? भाई और बहनों, अगर ममता जी ने साफ सुथरी सरकार चलाई होती, अगर ममता जी ने बंगाल को पोलराइज नहीं किया होता तो बीजेपी के लिए रास्ता नहीं खुलता. ममता दीदींनी पोलरायझेशन केलं, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा विजय होतोय. म्हणजे तुम्ही ममता दीदीला दूषण देत होतात. कारण ममता दीदी तुमच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीमधला अडसर होत्या. इंडिया आघाडीतल्या तुमच्या नेतृत्वाला आव्हान देणारी कोण असेल तर ती ममता बॅनर्जी होती. जरी 1/3 खासदार काँग्रेसचे तिच्याकडे असले, काँग्रेसचे 99 आहेत, तिच्याकडे त्याचे 1/3 पण नाही आहेत. पण नेतृत्व मान्यता हा जर विषय आपण घेतला तर तिचं नेतृत्व हे विरोधी पक्षाला जास्त ऍक्सेप्टेबल होतं, अशी भीती राहुल गांधी यांना वारंवार वाटत होती. त्यामुळे सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांचे संबंध जरी आत्मीयतेचे आणि चांगले असले तर राहुल गांधी यांच्याशी संबंध मात्र अत्यंत कटुत्वाचे होते. त्यामुळे एकही संधी राहुल गांधी त्यांच्यावर टीकेची सोडत नाहीत. आणि आता मारे त्यांचं समर्थन करायला आलेले आहेत. आणि जे अपोजिशनचे लीडर्स आता त्यांचं करतायत, त्यांच्या मागे उभं राहत आहेत, त्यांना कळतंय की आपण घटनेच्या कलमाच्या पायमल्लीचं समर्थन करतोय. शाहीन बागेच्या वेळेला ज्या घटनेची प्रत घेऊन तुम्ही समोर जात होता जनतेच्या, त्याच घटनेच्या कलमांची याच्यात पायमल्ली होते याची त्यांना जाणीव आहे का? मुख्यमंत्र्यांनी पदच्युत झाल्यानंतर, निवडणूक हरल्यानंतर, स्वतः निवडणुकीत पडल्यानंतर राजीनामा द्यायचा नाही या नव्या अराजकाला तुम्ही आमंत्रण देणार आहात का? हे विरोधी पक्षांना लोकशाहीची परंपरा म्हणून लोकांच्या याचं उत्तर त्यांना या निमित्ताने द्यावं लागेल. मला विशेष वेगळं वाटत नाही, कारण आप हा स्वतःचा अध्यक्ष आहे. तिथे मुख्यमंत्रीच्या रस्त्यावर येऊन
मुख्यमंत्रीच आपल्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर निदर्शन देत होता आणि रात्री फुटपाथवर झोपलेला होता. हे दृश्य संपूर्ण भारताने बघितलेलं आहे. त्यामुळे आपचं हे वागणं आप मुळातच एक हास्यास्पद आहे. आता हास्यास्पदच्या आणखीन एका पातळीला गेलेलं आहे. तुरुंगातून सरकार चालवणार म्हणजे होते ज्या सर. दिवशी निकाल लागला ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी लोकशाहीचा सर्वोत्तम कळस आम्हाला पाहायला मिळाला, कळसाध्याय पाहायला मिळाला. आणि ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायचा असतो दॅट वॉज अ वर्स्ट डे. म्हणजे बेस्ट डे आणि वर्स्ट डे आम्हाला असे 24 तासात पाहायला मिळतील याची सुतराम कल्पना. आणि जे ममता बॅनर्जींना आता समर्थन करतायत त्यांनी ममता बॅनर्जींच्या कार्यकालाला आपण समर्थन करतोय हे लक्षात घ्यावं. पुरुलियामध्ये जे साधूंचं हत्याकांड झालं त्याला समर्थन आहे. मालदा आणि मुर्शिदाबाद मध्ये न्यायिक अधिकाऱ्यांवर जे हल्ले झाले त्याला समर्थन आहे का? ज्या दंगली झाल्या त्याला समर्थन आहे का? हत्याकांड करण्यात आली हिंदूंची अनेक ठिकाणी, त्याला मुसलमानांचं लांगून चालन करण्यात आलं त्याला हायकोर्टाने ऑर्डर दिलेला नाही. बॉर्डरला लागणारी जागा त्याचं समर्थन कर. म्हणजेच ममता दिदी रामनवमी हे कम्युनल आहे आणि ईद कम्युनल नाही असं विधान करणाऱ्या या मुख्यमंत्री आपण करतोय. यातून आपण कोणाचं खच्चीकरण आणि कोणाचं तुष्टीकरण करतोय याची जाणीव केवळ मोदी द्वेषामुळे तुम्ही विसरला असाल, पण लक्षात ठेवा नाही, जनता हे लक्षात ठेवणार आहे. त्यांनी जे केलेलं आहे ती घटनेची पायमल्ली आहे आणि त्यांचं समर्थन करणारे घटनेच्या पायमल्लीचं समर्थन करतायत. अगदी बरोबर आहे. कारण हे सगळेजण एकत्र येऊन, कारण हारे हुए सगळे. मला गंमत ह्याची पण वाटते की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं सर एक विधान आलं होतं की भाजपाला तिथे बंगालमधली सत्ता चालवणं जमणार नाही. म्हणजे ज्यांना आपला महापालिकेचा गड राखता आला नाही, तो ज्यांचं 20-22 राज्यांमध्ये सरकार आहे, केंद्रात सरकार आहे, त्यांना इथून सल्ले देत सुटलेत. आता यापेक्षा जास्त हास्यास्पद विधानं ते काय करतात ते फक्त बघायचं. म्हणजे अशीच जर विधानं करत राहिली तर विनोदी मराठी नाटकं ओस पडतील याची मला भीती वाटते. कारण करमणूक लोकांना तिथेच बघायला मिळणार. एक तर निश्चित आहे की ममता दिदींचा हा आडमुठेपणा कायद्यासमोर आणि प्रक्रियेसमोर टिकणार नाही. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल अशी तरतूद आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने आपल्या नेता निवडाची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे. अमित शहा स्वतः पोचणार आहेत, ते सगळ्यांची बैठक करणार आहेत. आणि एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कधी व्हायचा याचं ठिकाण आणि वेळ ही सुद्धा ठरलेली आहे. रवींद्रनाथ टागोर यांची 9 मे ही जयंती, तो मुहूर्त निवडण्यात आलेला आहे. मैदान जे निवडण्यात आलेले आहे त्याबद्दलही भाजपाकडून सांगण्यात येत आहे पश्चिम बंगालमधून. सर, नेमकी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती असलेला दिवस शपथविधीसाठी निवडलाय. अर्थात भारतीय जनता पार्टी एकंदरच कायदेशीर प्रक्रियेबद्दल आणि त्यांच्या शपथविधीबद्दल आश्वस्त आहेत. तथापि तुम्ही म्हणालात तसं ममता बॅनर्जी आणि त्यांचा एक आक्रस्ताळेपणाचा स्वभाव आणि त्यांच्या पक्षातली त्यांच्याच गुणसूत्रांची, त्यांच्याच DNA असलेली सगळी मंडळी ही त्यामध्ये कुठे ना कुठे अटकाव करण्यासाठी काय करू शकतील? काहीही करू शकतील. ममता बॅनर्जी आपली सत्ता कायम राखण्याकरता काहीही करू शकतील. जे तुमच्या स्वप्नात देखील नसेल अशा प्रकारच्या गोष्टी करू शकतील. त्यांचं एक लॉंग स्टँडिंग स्वप्न आहे की आपण निवडणुकांमध्ये हिंदुत्वाच्या लाटेला थोपवू शकत नाही आहोत. त्याच्याकरता आता एकच करावं लागेल आणि ते म्हणजे ज्याप्रमाणे नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका इथे मोठ्या प्रमाणात जनतेला रस्त्यावर उतरवलं, त्यांना चिथावलं आणि त्या देशातल्या कॉन्स्टिट्यूशनल अशा गोष्टींवर हल्ला केला, तसं स्वप्न महाराष्ट्रातली एक महाभाग आहेत. त्यांचं आजचं ट्विट बघा काय आहे. जनतेनं रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे, अमुक केलं पाहिजे, तमुक केलं पाहिजे, सातत्यानं ते लिहित आहेत. आणि हे असं करणं म्हणजे निर्भय बनव असं त्यांना वाटतंय.
त्यामुळे हे सगळं पश्चिम बंगालमध्ये घडेल याच्याविषयी मला काही आश्चर्य वाटणार नाही. एकंदर भारतीय जनता पार्टीचं सरकार हे प्रचंड बहुमताने 207 जागा जिंकून सत्तेवर जरी येणार असलं तरी सुद्धा येणारा काळ हा त्यांच्यासाठी तसा सोपा नसेल. कारण विरोधी पक्ष म्हणून जो पक्ष त्यांच्या समोर असणार आहे तो पक्ष त्यांच्या प्रत्येक मार्गामध्ये अडचणी निर्माण करण्याचा, अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करील. आणि अर्थातच ममता दीदी यांच्या विरोधात अमित शहा अशी ही लढाई यापुढची असेल. आणि अमित शहा हे पण या खेळातले अतिशय मास्टर आहेत. काय नेमकं होतंय ते आपण बघत राहणार आहोत. तुमचं मत काय आहे ते आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद.